आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। भरधाव वेगाने येणारी कार थांबवण्यास सांगितल्याने थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे। गाडी अडवल्याच्या रागातून नोकरी कशी करतो ते बघतोच अशा शब्दांमध्ये धमकी सुद्धा देण्यात आली आहे। पुण्यातील सिंहगड रोडवर ही घटना घडली असून या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे 2 जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केली। या प्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी शिवनगर रस्ता या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। दरम्यान रविवारी वाहतूक कोंडी हटवण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आरसी फडतरे हे नेमणुकीस होते। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून पोलीस अंमलदार गायकवाड यांनी ती कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले। त्यावेळी कार चालक मंगेश फडके याने अरेरावी सुरू केली आणि कार बाजूला घेण्यास नकार दिला। मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेवून उतरला आणि मी कोण आहे तुला माहित नाही, तू नोकरी कशी करतो तेच बघतो असे म्हणत पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली। दुसरे पोलीस अंमलदार आरसी फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्यानेही पोलिसांना मारहाण केली। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।